विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर पहिलं पाहते, त्यातलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, त्यातला 1.1 अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1.2 याबद्दल माहिती पाहणार आहोत. 1.2 मध्ये जर पाहिलं तर आपल्याला काय दिले, ग्राफिकल मेथड दिले. आता ग्राफिकल मेथड मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला अशा प्रकारचे जर चार्ट असेल तर ते तुम्हाला 1 किंवा 2 मार्काला असं ह्या फिल करण्यासाठी येते. तुम्हाला जर समजा सॉल्व बाय ग्राफिकल मेथड अशा प्रकारचं जर इक्वेशन असं दिलेलं असेल, त्याच्यानंतर सॉल्व बाय ग्राफिकल मेथड असं असेल तर ते 3 मार्काला येत आहे. आणि ग्राफवर जर समजा तुमचा एखाद्या वेळेस डायग्राम बनते, समजा कधी ट्रायंगल बनल, कधी तुमचा स्क्वेअर बनल, अशा प्रकारचे जर गणित असेल तर या फिगरचा एरिया काढण्यासाठी 4 मार्कासाठी क्वेश्चन विचारलेला आहे आतापर्यंतचा बोर्डचा विचार केला तर त्यातला आपण पहिला प्रॅक्टिस सेट 1.2 यातला पहिला प्रश्न पाहतोय. त्याच्यामध्ये जर पाहिला तर पहिला प्रश्न कोणता आहे तुमचा, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन. म्हणजेच तुम्हाला ग्राफ काढायचं नाही या ठिकाणी, तर ग्राफ काढण्यासाठी जे तुम्ही इक्वेशन बनवता त्याचं काय बनवायचं, तुम्हाला त्यातला हा टेबल पूर्ण करायचा. हा टेबल पूर्ण करायचा म्हणजे तुम्हाला इथल्या फिल इन द ब्लँक्स म्हणजे जिथल्या रिकाम जागा काढायचं तुम्हाला इथल्या ज्या असेल त्या. आता याच्यातलं जर पाहिलं तर तुम्हाला याच्यातला सोल्युशन मध्ये जर पाहिला तर तुम्हाला एक इक्वेशन दिलं असतं, त्या इक्वेशन मध्ये काही व्हॅल्यू पण दिले. आता हे पहिलं गणित म्हणजे सोपं आहे. पहिलं टेबल, पहिल्या टेबलमध्ये याच्यातलं जर पाहिलं तर तुमचं एक्स वाय आणि इथं एक्स वाय दिसतं. यातला फर्स्ट एक्स, सेकंड आहे तुमचा वाय, म्हणजे तुमची त्याला एक्सची व्हॅल्यू 3 ऑलरेडी दिले, वायची किंमत पण दिली, फक्त इथं टाकून नाही दिली तुम्हाला, इथं दिले तुम्हाला बॉक्समध्ये, म्हणजे ही किंमत काढायचं काम नाही तुम्हाला. या ठिकाणी दुसऱ्याचा जर विचार केला तर याच्यातली तुम्हाला वायची व्हॅल्यू दिली, एक्स फाईंड करणं आहे तुम्हाला या ठिकाणी. हे लास्ट मध्ये जर पाहिला तर तुम्हाला एक्सची दिले, वायची व्हॅल्यू दिली, म्हणजेच हा टेबल आणि हा फर्स्ट अँड लास्ट टेबल तुम्हाला दिले, फक्त तो कम्प्लीट करायचा तिथं. आणि हा मिडलचे 5 दिले वायची, तर एक्स बद्दल किती येईल ते सांगायचं. अगोदर आपण याला काढून घेऊ, म्हणजेच वाय बरोबर जर 5 असेल या इक्वेशनची व्हॅल्यू, तर एक्सची व्हॅल्यू किती येते ते किंमत काढू आपण. इक्वेशन पहिलं एक्स प्लस वाय इक्वल किती तुमचं 3, हे झालं तुमचं जनरल इक्वेशन. यातलं जर पाहिलं तर ही वायची व्हॅल्यू किती तिथं 5, मग या इक्वेशन मध्ये पुट करा तेवढी, वाय इक्वल 5 कशामध्ये, या दिलेल्या इक्वेशन मध्ये वाय बरोबर 5 व्हॅल्यू पुट केली, तर एक्सला प्लस वायची व्हॅल्यू 5 टाका, इक्वल हे 3 ॲज इट इज घेतले. नंबर 1 साईड जर केला तर एक्स इक्वल काय तुमची तिथं 3, हा प्लसचा अदर साईड जर नेला काय होतं, तो मायनस होतं, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती आली तुमची -2. तुम्हाला एकच व्हॅल्यू काढणं होते कोणत्या, या टेबल पूर्ण करण्यासाठी. आता पहिलं झालंय तुमचं जे इक्वेशन होतं ते गिवन इक्वेशन दिलं, नंतर वायची व्हॅल्यू 5 दिली होती, ती वायची व्हॅल्यू 5 पुट केली, कशाच्या, वायच्या रिप्लेसमध्ये टाका, प्लसच्या अदर साईड मायनस करा, 3 - 5, एक प्लस एक मायनस जर असेल तर तुम्ही मायनस बनवणार, म्हणजे 5 - 3 2 आले, ग्रेटर नंबर साईन मायनस. म्हणजेच तुमच्या किमती झाल्या टेबलच्या. टेबल फिल करायचं, काय देईल तुम्हाला, कम्प्लीट द टेबल, म्हणजेच उत्तरामध्ये काय करायचं तुम्हाला, आता टेबल लिहायचा तो. टेबल काय तो ॲज इट इज घेतोय अगोदर, एक्स वाय अँड एक्स वाय. पहिला टेबल जो गिवन देईल तो गिवन टेबल लिहितो, नंतर तुम्हाला व्हॅल्यू टाकून दाखवतो एकदा. सगळ्यात पहिले तुमचं इथं किती ते 3, इथं 3 0, इथं 5 दिले, या ठिकाणी तुम्हाला 3 अँड इथं 0 3. याचा अर्थ काय होतो आता तुमचा याच्यातला, यातली फर्स्ट व्हॅल्यू तुमची एक्सची, सेकंड व्हॅल्यू जी तुमच्या कशाची, वायची, म्हणजेच ही एक्सची देईल तुम्हाला 3, म्हणजेच वायची किती तिथं 0, म्हणजेच ही आली तुमची न सोडवता, इक्वेशन न सोडवता इथंच दिसत होती तुम्हाला. याच्यासाठी तुम्ही इक्वेशन सोडवलं, याच्यात जर पाहिलं तर याची किती ती पहिली एक्स व्हॅल्यू 0 आहे, सेकंड व्हॅल्यू वायची, ही 0 लिहिली, म्हणजेच हा टेबल झाला. हे एवढं तुम्ही इक्वेशन न सोडवता ह्या दोन फिल करू शकत होता. आता राहिला प्रश्न, आपण इथं वाय बरोबर 5 असेल इक्वेशनची, वाय बरोबर जर 5 असेल तर एक्सची व्हॅल्यू किती आली तुमची -2, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी आली तुमची -2, म्हणजेच तुमचं इथं सोल्युशन भेटलंय -2, पहिली एक्सची व्हॅल्यू नंतर वायची व्हॅल्यू, म्हणजेच तुमचं हे झालं फिल इन द ब्लँक्स. याच्यातलं सेकंड, फर्स्ट मधलं सेकंड, एक्स - वाय इक्वल 4 हे इक्वेशन दिले, त्याच्यानंतर हा गिवन टेबल दिले आपल्याला. आता हे गिवन माहिती आहे आपल्याला, त्याच्यावरून काय करायचं तुम्हाला, याच्यातले ह्या तुमच्या व्हॅल्यू काढायच्या, तुमची 1 2 3 4, हे काय काढायचे तुम्हाला, बॉक्स कम्प्लीट करायचे. आता मागच्या गणितात जर पाहिलं तर तुम्हाला हे इथं दिले तशा पद्धतीने काय दिलं होते, तुमचे इकडे व्हॅल्यू दिले होते,
याच्यामध्ये जर पाहिले तर 2 व्हॅल्यू दिले, 2 व्हॅल्यूवरून याच्यात जर पाहिली तिथं वायची व्हॅल्यू दिली, एक्स फाइंड करायची, इथं एक्स दिले, वाय फाइंड करायची, त्याच्यावरून हे टेबल बनतील तुमचे त्या ठिकाणी. आता पहिले इक्वेशन लिहू आपण तिथं. एक्स मायनस वाय इक्वल किती 4, इक्वेशन लिहिलंय. इक्वेशन मध्ये आपल्याला दिलेली व्हॅल्यू कशाची, वायची, म्हणजेच तेवढीच व्हॅल्यू पुट करा. पुट वाय इक्वल किती घ्यायची तिथं 0, मग वायच्या ठिकाणी 0 टाका त्या गणितात. एक्स मायनस वाय, वायच्या ठिकाणी किती घ्यायचे 0, वायच्या ठिकाणी 0 टाकले, इक्वल किती आले तिथं 4. एक्स मायनस 0 म्हणजेच काय आलं, एक्स इक्वल किती आली ती 4. ही झाली एक्सची व्हॅल्यू. सेम मेथड ना आता एकची व्हॅल्यू टाका. ही वाय जर 0 असेल तर एकची व्हॅल्यू किती आली तिथं 4 आली. परत पुट करा आता नेक्स्ट. एकची व्हॅल्यू किती तिथं आता, एक्स इक्वल -1, एकच्या ठिकाणी -1 टाका, -1, एकच्या ठिकाणी -1, इथला मायनस, वायला वाय, इक्वल किती आले तिथं 4. मायनस वाय इकडेच ठेवलं म्हणजे तिथं 4, हा प्लस मायनसचा अदर साईड काय येईल तिथं प्लस, म्हणजेच मायनस वाय इक्वल प्लस 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 करतात, 4 + 1 किती आले तिथं 5. व्हेरिएबल कधीच मायनस नसतं तर नंबर मायनस असतं, म्हणजेच वाय इक्वल किती आले तिथं -5. हे झालं याच्यातला एकच्या ठिकाणी मायनस वाय रिप्लेस केली, -1 रिप्लेस केली, एकच्या ठिकाणी -1, मायनस वाय इक्वल 4. हा मायनसचा नंबर अदर साईड प्लस झाला, 4 + 1 5, नंबर मायनस लावला कारण की व्हेरिएबल मायनस नसतं तर तो नंबर मायनस असतो. म्हणजे सरळ सरळ त्याचा अर्थ असा होतो की -1 तुम्ही मल्टिप्लाय केला. नेक्स्ट काय करायचं आपल्याला, टेबल रिक्वायर्ड टेबल लिहा किंवा टेबल लिहा. तुमचा हा जो टेबल आहे पहिला तो गिवन लिहितोय, एक्स वाय एक्स वाय. आता दिलेल्या व्हॅल्यू इथे 0 होते, इथं -1 0 4 0 4 हे गिवन दिलं होता. आपल्या फिल इन द ब्लँक्स कोणते आले, वायची व्हॅल्यू जर 0 असेल, वायची व्हॅल्यू 0 असेल तर एक्स किती आलं तिथं 4, मग एकच्या ठिकाणी 4 लिहा, 0 4. म्हणजे काय आलं तुमचं, एक्स वाय मध्ये जर पाहिलं आपण तर पहिली एक्स वाली व्हॅल्यू लिहा 4, नंतर 0. याच्यामध्ये एकची व्हॅल्यू -1 असेल, -1 जर असेल तर त्याची व्हॅल्यू किती आली -5, मग वाय वाली -5 आली, म्हणजे तिथं टेबल काय आला -1 -5. हे समजले. ब्ल्यू लाइनिंग जे ब्ल्यू याच्यात जे लिहिले ते काय होते तुमचे रिक्वायर्ड नंबर, म्हणजे तुमचे त्याला फिल इन द ब्लँक्स होते तिथला. हे होता अशा प्रकारचा काय होता तुमचा तिथलं टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन, म्हणजेच ग्राफ काढण्यासाठी जे तुम्ही टेबल बनवणार, इक्वेशन बनवणार ते काढायचं होतं फक्त तुम्हाला या ठिकाणी. त्याच्यातला सेकंड क्वेश्चन आहे तुमचा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन कोणत्या मेथडने, ग्राफिकल. सॉल्व बाय ग्राफिकल असेल, ग्राफिकल यूज बाय ग्राफिकल, अशा प्रकारचं जर ग्राफिकल मेथडनं जर असेल तर तुम्हाला काय करायचं, 1 नंबरच्या प्रश्नात जसे आपण आता पाहिले तशा प्रकारचे 2 टेबल बनवायचे. पहिल्या इक्वेशनचा पहिला टेबल बनवून दुसऱ्या इक्वेशनचा दुसरा टेबल बनवून अगोदर त्या मिनिमम किती एक्स आणि वायच्या किती मिनिमम 3 व्हॅल्यू पुट करायच्या आणि त्याच्यावरून काय बनवून तुमचा टेबल बनवून त्या टेबलवरून जर पाहिलं तर नंतर तुम्हाला ग्राफ काढता येईल. अगोदर 1 नंबरचं इक्वेशन घेऊ आपण, त्यातला एक्स प्लस वाय इक्वल किती तुमचा 6, याला सरळ करतो वाय बरोबर इक्वेशन, वाय इक्वल इथं किती तुमचे 6, हा एक्स प्लसचा अदर साईड काय केला मायनस, हे झालं तुमचं इक्वेशन फर्स्ट. पहा एकदा हे सोल्युशनमध्ये ॲज इट इज पहिलं हे गिव्हन बनलेलं, वाय ॲज इट इज घेतलं, वाय बरोबर इक्वेशन घेतलं, हा प्लसचा एक्स अदर साईड काय घेतला मायनस. आता तुम्हाला काय करायचं, ह्या एकच्या ठिकाणी काय करायच्या व्हॅल्यू पुट करायच्या. मग आता याच्यात पुट करतो. आता व्हॅल्यू पुट करत असताना नेमके करायच्या कुठपर्यंत, आता तुमचा ग्राफचं लिमिट काय तुमच्या इकडं 8 9 पर्यंत जवळपास व्हॅल्यू प्लस मायनस बसतात. इकडे जर पाहिलं तर प्लस मायनस 8 9 पर्यंतच बसतात. म्हणजे किमती करताना छोट्याल्या किमती पुट करायच्या. अशा तुमच्या व्हॅल्यू जर पाहिल्या तर जनरल इक्वेशनमध्ये तुम्ही इथे 100 जरी टाकले तर त्याचं उत्तर भेटणार तुम्हाला, 1000 टाकले तरी उत्तर भेटणार, परंतु तुमच्या ग्राफवर तेवढे नंबर बसणार नाही. त्या कारणाने काय करायचे, छोटे छोट्याले नंबर पुट करायचे. आता समजा एक्स बरोबर, आता एक्स बरोबर तुम्ही याच्यातले हे नंबर लाईनवर जे दिसते तुम्ही त्यातले प्लस मायनस 1 2 3 असे जे नंबर आहे तुमचे 0, हे कोणताही नंबर पुट करू शकता. एक्स बरोबर आपण समजा टाकला किती 0 टाकला, एक्स बरोबर जर 0 टाकला तर काय येईल तिथं वाय बरोबर ह्या इक्वेशनमध्ये, कशामध्ये इन इक्वेशन फर्स्टमध्ये
एकच्या ठिकाणी 0 टाकला म्हणजेच y इक्वल इथले 6ला 6 लिहिले, त्याच्यानंतर इथलं मायनस, हे एकच्या ठिकाणी काय टाकले तुम्ही 0 टाकले, y मायनस 6, y इक्वल किती तुमचं 6 मायनस 0 किती येते तुमचं 6, म्हणजेच y ची व्हॅल्यू किती आली पहिली 6 आली. अशा मिनिमम किती 3 व्हॅल्यू पुट करायच्या. x इक्वल x बरोबर आता तुम्ही 1 2 3 किती टाका, समजा 2 टाकले मी तिथं 2 इन इक्वेशन कोणत्या टाका तर तुम्ही फर्स्टमध्येच याच्यात टाका, x बरोबर 2 टाका, बाकी ॲज इट इजला y इक्वल इथले 6ला 6 लिहिले, मायनसला मायनसला एकच्या ठिकाणी किती व्हॅल्यू पुट करणार आहे तुम्ही ते 2, म्हणजेच y इक्वल किती आले 6 मायनस 2 म्हणजेच 4, ही झाली सेकंड व्हॅल्यू. सेम मेथडनं काय करायची आता पुट करा नेक्स्ट व्हॅल्यू x बरोबर, x बरोबर तुम्ही प्लस मायनस कोणत्या व्हॅल्यू पुट करू शकता, तुम्हाला जे कॅल्क्युलेशन सोपी जाईल तशा पद्धतीने किमती पुट करा. एकच्या ठिकाणी आता समजा 3 टाकली मी इन इक्वेशन 1, आता एकच्या ठिकाणी किती टाका तिथं y इक्वल इथं 6ला 6 लिहिले, मायनसला मायनसला एकच्या ठिकाणी 3 टाका, 6 मायनस 3 म्हणजेच y इक्वल किती आले तुमचे 3. x आणि एकच्या व्हॅल्यू 3 पुट केल्या, yच्या व्हॅल्यू किती मिळणार तुम्हाला 3 मिळणार. याच्यावरून काय बनवा आता टेबल बनवा, x y x y. आता किमती पहा एकदा, आपण जी पुट केली एकची किती केली होती 0 पुट केली, त्यावेळेस y किती मिळाली 6, ज्यावेळेस 2 पुट केली त्यावेळेस आपल्याला किती मिळाली 4, ज्यावेळेस आपल्याला 3 पुट केली त्यावेळेस किती मिळाली तिथं 3. अगोदर ह्या झाल्या, नंतर लिहिणार कशा त्यातल्या पहिली x वाली, नंतर y वाली, एकची व्हॅल्यू 2 4 3 3, हे झालं फर्स्ट नंबरचं इक्वेशन. सेकंड याच पद्धतीने लिहिणार आपण. एकदा इक्वेशन पहिलं काय तुमचं x मायनस वाय इक्वल किती तुमचं 4, हे काय होतं गिवन म्हणजेच प्रश्नात दिलं आहे तुम्हाला. नंतर हे मायनस वाला वाय अदर साईड जर गेला तर काय होईल तिथं एक्स हा प्लस इकडे आणला मायनस झाला, आणि हा मायनसचा समोर नेला म्हणजेच प्लस झाला. पहा एकदा एक्सला एक्स लिहिले, हा प्लसचा नंबर इकडे मायनस झाला, हा मायनसवाला वाय अदर साईड प्लस झाला, म्हणजे इक्वेशन वाय बरोबर काय बनलं आपलं टोटल एक्स मायनस 4, हे इक्वेशन बनलं आपलं. याला देतो 2 नंबर, कारण की फर्स्ट नंबर होतं याला सेकंड नंबर म्हणा. याच्यात व्हॅल्यू पुट करत चला. आता पुट एक्स इक्वल तुम्हाला कॅल्क्युलेशन सोपं जर जायचं असेल तर मग 4 पेक्षा मोठ्या किमती पुट करा, म्हणजे समजा 5 पुट केले इन इक्वेशन सेकंडमध्ये, म्हणजे याच्यात टाका वायला इक्वल एकची व्हॅल्यू किती घेतली 5 मायनस 4, म्हणजेच वायची व्हॅल्यू किती आली तिथं 1, एक झाले. त्याच्यानंतर परत आता पुट एक्स इक्वल 6 घेतले, 6 इन इक्वेशन सेकंड, 6 जर घेतले एकच्या ठिकाणी लिहा तिथं y इक्वल 6 मायनस 4 मीन्स y इक्वल किती आले तिथं 2. परत एक व्हॅल्यू एक्स इक्वल तुम्ही 0 घेतला, त्याच्यानंतर मायनसवाल्या व्हॅल्यू घेतल्या तरी चालतात. एकच्या ठिकाणी समजा तिथं मायनस घेतले असते तुम्ही, -1 घेतले असते तर तिथं -1 इन इक्वेशन कोणत्यात पुट करणार तुम्ही सेकंडला. मग आता इक्वेशन कसं बनाल y इक्वल एकच्या ठिकाणी -1 टाकले, त्याच्यानंतर इथले -4, y इक्वल काय येणार ना मायनस मायनस इथं प्लस 4 आणि 1 किती झाले तिथं 5, ग्रेटर नंबर साईन मायनस, म्हणजेच वायची व्हॅल्यू किती आली -5. आता 3 व्हॅल्यू झाल्या तुमच्या 1 2 3, म्हणजेच काय बनवा टेबल बनवा. आता एकची व्हॅल्यू किती घेतली तुम्ही 5, त्यावेळेस y किती मिळाली 1, ज्यावेळेस x 6 घेतली त्यावेळेस yची व्हॅल्यू किती आली 2, ज्यावेळेस x बरोबर -1 घेतली त्यावेळेस yची व्हॅल्यू -5. आता पहिली x नंबरला नंतर y 6 2 -1 -5. आता ह्या दोन टेबलवरून इथं काही निघाल 2 लाईन निघाल. आता हे जे आलेले पॉईंट आहे एका टेबलचे एकाच लाईनवर आले पाहिजे तरच आपली इथले कॅल्क्युलेशन बरोबर असेल. जर समजा डिफरंट
लाईन जर निघत असेल त्याच्यातून तर आपल्या इथलं कुठंतरी कॅल्क्युलेशन चुकेल असेल त्या ठिकाणी आपल्याला. पहिला पॉईंट किती त्यातला, पहिला तुमचा हा जो पॉईंट आहे तो एक्स वर चेक करायचा, पहिला पॉईंट एक्स वर, दुसरा वाय ॲक्सिस वर चेक करा. हा एकदा 0, त्याच्यानंतर वाय वर किती 6, वाय वर पॉझिटिव्ह 6 आहे म्हणजेच तो वरच्या साईडला राहील. हा आलाय तुमचा 0,6. त्याच्यानंतर 2, 4, पहिला पॉईंट आडव्या लाईनवर म्हणजेच एक्स ॲक्सिसवर, इथं आले 2, 4 कोणते तुमचे वाय ॲक्सिसवर, 2, 4 वरती 4 पर्यंत जा, हे आले ते 2, 4. समोरचा 3, 3, हा 3 आणि हा पण 3 म्हणजेच हा आलाय तुमचा 3, 3. आता हे एकाच लाईनवर आले म्हणजेच तुमची जे पॉईंट काढले ते बरोबर आहे तुमचे. आता हे जर एच डी फ्रंट लाईन जर निघली असते समजा, हे एकाच लाईनवर जर आले नसते तर असं समजायचं आपलं कॅल्क्युलेशन चुकले कुठेतरी. कोणते, हे त्याला कॅल्क्युलेशन चुकीचं असेल आपलं जर एका लाईनवर जर नाही आले तर. आता समोरचा पहा एकदा, समोरचं इक्वेशनचे जे टेबल येईल ते टेबलवरून पहा एकदा. पहिला पॉईंट काय त्यातला 5, 1, पहिला याच्यातला 5 कुठपर्यंत जायचं वरती 1 पर्यंत, हा झाला तुमचा 5, 1, 5, 1. समोरचा किती त्यातला 6, 6, 2, इकडे जायचा 6, नंतर वरती कुठपर्यंत जायचं तुम्हाला 2 पर्यंत, हा झाला 6, 2. त्याच्यानंतर -1, -5. आता पहिला पॉईंट आहे एक्स, एक्सवाला कुठे जायचं तुम्हाला -1, कुठे येतो लेफ्ट साईडला. वाय -5 म्हणजेच कुठे येतो बिलो, म्हणजे जिथं आला -5 पर्यंत जायचं तुम्हाला. -1, -5 ज्या ठिकाणी जॉईंट येतो त्या ठिकाणी हा आलाय तुमचा -1, -5. आता 1, 2, 3 याच्यात जर स्केल ठेवली तर तुमची एकाच लाईन मधून पास होतील ते. एकाच लाईनवर दिसतात म्हणजे त्यातून लाईन ड्रॉ करा. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर तुमची ही लाईन जी होती ही आत्ता काढलेली ते कोणतं इक्वेशन होतं त्याचं, x - y = 4. ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी टाका. हे इक्वेशन कोण द्यायचं होतं, x + y = 6. असं झालंय. आता दोन्हीचा जो इंटरसेक्ट आला, इंटरसेक्ट पॉईंट किती आला तुमचा तिथं 5, 1, म्हणजेच हेच तुमचं सोल्युशन असणार आहे. म्हणजेच आता याला सोल्युशन लिहायचं कसं ते आता, द coordinate of the points of intersection are 5, 1. किती आले दोन्ही लाईन ज्या पॉईंटला टच आले ते काय आलं तुमचं इंटरसेक्शन आला. इंटरसेक्शन आला म्हणजेच काय आलं ते सोल्युशन ऑफ इक्वेशन. सोल्युशन ऑफ इक्वेशन किती आले तुमचा XY = 5, 1. पहा एकदा, पहिल्या इक्वेशनचा एक टेबल बनला, दुसऱ्या इक्वेशनचा एक टेबल बनला, त्याच्यानंतर काढली तुम्ही XY ॲक्सिस. XY ॲक्सिस काढल्यानंतर तुमचं सगळ्यात महत्त्वाचं स्केल असायला पाहिजे. स्केलवर काय तुमचं 1 सेंटीमीटर = 1 युनिट ऑन बोथ ॲक्सिस. एवढी स्केल तुमच्या पूर्ण ग्राफिकल मेथडमध्ये हीच असेल. त्याच्यानंतर तुम्ही हे पॉईंट जे होते ते पॉईंट काय केले, प्लॉट केले याच्यावर. त्याच्यानंतर एका टेबलमधले एकाच लाईनवर येतील, सेकंड टेबलमधले सेकंड लाईन पास होईल. त्याच्यानंतर दोन्ही ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतील ते इंटरसेक्शनच काय असेल आपलं ते सोल्युशन ऑफ इक्वेशन असेल. पहा एकदा त्यातलं सेकंड इक्वेशन आहे तुमचं कोणतं, x + y = 5 आणि सेकंड आहे त्यातला x - y = 3. आता फर्स्ट एकदा पहिल्यासारखं सेम टू सेम टेबल बनवू त्यातले. x + y = किती त्यातले 5, y बरोबर इक्वेशन घेतलं तर y = त्यातले 5, नंतर हा x अदर साईड नेला काय झाला तो मायनस याला दिला फर्स्ट नंबर इक्वेशन. याच्यात व्हॅल्यू पुट करू आता. पुट x बरोबर किती 1 पुट केले समजा आपण, 1 इन इक्वेशन कोणतं फर्स्ट. आता y = हे किती तुमचे 5 मायनस 1 ची व्हॅल्यू किती टाकली तुम्ही 1. पुटला तुम्ही नंबर चेंज करू शकता, दुसरे नंबर पण घेऊ शकता, तरी उत्तर तेच येणार तुमचा. y = 5 - 1 मीन्स 4. ही झाली फर्स्ट व्हॅल्यू. सेम मेथड पुट
एक्स इक्वल समजा 0 टाकले, 0 इन इक्वेशन कोणतं फर्स्टमध्ये टाकले, म्हणजे तुमच्या या इक्वेशनमध्ये चालू किंमत पुट करणं. काय वाय लिहिले इक्वल 5 मायनस एक्स, ची व्हॅल्यू किती करून राहिले तुम्ही पुट 0, म्हणजेच वाय इक्वल 5 मायनस 0 म्हणजेच किती आले ते 5, ही सेकंड व्हॅल्यू मिळाली. परत पुट एक्स इक्वल किती, कोणती व्हॅल्यू टाकू शकता तुम्ही, प्लस मायनस कोणती पण. समजा आता तुम्ही 3 टाकले इन इक्वेशन फर्स्टमध्ये, आता याच्यात 3 टाका. पहा एकदा त्या इक्वेशनमध्ये एक्स बरोबर 3 पुट केले, पण त्यामध्ये 1 नंबरच्या इक्वेशनमध्ये एकच्या बरोबर जर 3 टाकले तर वाय इक्वल किती आले तुमचे 5ला 5 लिहिले, मायनसला मायनस लिहिले, एकच्या ठिकाणी व्हॅल्यू किती आली 3, 5 मायनस 3 म्हणजेच किती आले ते 2. मग आता किमती घ्या एकदा, 3 भेटल्या तुम्हाला किमती, 3 पुट केल्याच्या नंतर एक्स बरोबर 1 होती त्यावेळेस वायची व्हॅल्यू किती आली तुमची 4, एक्स बरोबर 0 पुट केली त्यावेळेस वाय किती आले तुमची 5, एक्स बरोबर 3 पुट केली त्यावेळेस वायची व्हॅल्यू किती आली ते 2. म्हणजेच तुमचा पहिलं एक्सची व्हॅल्यू लिहा, नंतर वायची व्हॅल्यू, पहिले 1 0 5, एक्स किती 3 2, हे झालं पहिलं इक्वेशन. आता त्यातलं सेकंड इक्वेशन काय तुमचं, एक्स मायनस वाय इक्वल 3, याला सरळ करा, हे मायनसवाला वाय समोर नेलं, एक्स हा प्लसचा इकडं मायनस झाला, इक्वल हा मायनसवाला वाय अदर साईड मायनसचा प्लस, म्हणजेच वाय बरोबर इक्वेशन काय आलं तुमचं एक्स मायनस 3, सरळ करून येतोय वाय इक्वल किती आलं एक्स मायनस 3 इक्वेशन सेकंड. आता याच्यात किमती पुट करतोय आपण सेम याच्यासारख्या, एक्स बरोबर 3 जर टाकले समजा, इन इक्वेशन कोणतं सेकंड. आता व्हॅल्यू कुठे टाकायच्या तुम्हाला, ह्या एकच्या ठिकाणी व्हॅल्यू टाका, कोणत्या तुम्ही ज्या पुट करसान त्या. वाय इक्वल एकच्या ठिकाणी किती टाकले तुम्ही 3 मायनस 3, म्हणजे वायची व्हॅल्यू किती आली तुमची तिथं 0, ही एक व्हॅल्यू झाली. आता परत पुट करा, पुट एक्स इक्वल, समजा तुम्ही याच्यातले समजा 3 पेक्षा लहान जर व्हॅल्यू पुट केल्या तर तुमचं उत्तर काय येणार मायनस येणार. तुम्हाला जर प्लसच उत्तर आणायचं असेल तर मग 3 पेक्षा ग्रेटर नंबर पुट करा त्या ठिकाणी. समजा 4 टाकले मी तिथं इन इक्वेशन सेकंड, एकच्या ठिकाणी जर 4 टाकले तर किती येईल ते वाय इक्वल 4 मायनस 3, वाय इक्वल 4 मायनस 3 म्हणजेच किती आले 1. एक मायनस वाली पुट करून दाखवतो तुम्हाला, पुट एक्स इक्वल कोणती, मायनसची जर व्हॅल्यू समजा तुम्ही -2 घेतली कशामध्ये इन इक्वेशन सेकंड, तर पहा एकदा तिथं मायनस जर असेल तर वाय इक्वल एकच्या ठिकाणी किती टाकले तुम्ही -2, समोरचे -3 ॲज इट इज इथले, वाय इक्वल किती आले तुमचे -5, मायनस मायनस प्लस केले, ग्रेटर नंबर साईन दिला. 3 व्हॅल्यू पुट केल्या, 3 काय भेटले तुम्हाला सोल्युशन भेटले, म्हणजे वायच्या व्हॅल्यू भेटल्या. त्याच्यानंतर काय घेणार तुम्ही एक्स वाय टेबल बनवा, मिनिमम 3 व्हॅल्यू पुट करायच्या, नंतर काय भेटणार तुम्हाला 3 अदर व्हॅल्यू भेटतील. नंतर काय टेबल बनवा, काय घेतली तुम्ही 3 घेतली होती, एकची व्हॅल्यू 3 त्यावेळेस वाय 0 मिळाली, एकची व्हॅल्यू 4 घेतली त्यावेळेस वायची व्हॅल्यू 1 मिळाली, एकची व्हॅल्यू -2 त्यावेळेस वायची व्हॅल्यू -5. मग आता 3 0 4 1 -2 -5, हे आपले 2 टेबल रेडी झाले. 2 टेबलवरून आपण येते ग्राफवर. आता ग्राफवर लिहिताना पहिले लिहायची एक्स ॲक्सिस, नंतर वाय ॲक्सिस, नंतर लिहायची स्केल 1 सेंटीमीटर इक्वल 1 युनिट ऑन बोथ ॲक्सिस, म्हणजे दोन्ही ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इक्वल 1 युनिट आहे आपला. आता लिहिताना एक्स ॲक्सिसवर राईट साईडला प्लस, लेफ्ट साईडला मायनस, वाय ॲक्सिसवर लिहिता वेळेस अप्पर साईडला प्लस, लोअरला मायनस, अशा पद्धतीने पॉईंट लिहिले आपण. त्याच्यानंतर आता हे पॉईंट काय करायचे, याच्यावर प्लॉट करायचे. किती पहिला पॉईंट तुमचा एक्स ॲक्सिसवर म्हणजे तुमच्या ह्या लाईनवर पाहायचा, आणि सेकंड पॉईंट तुमच्या ह्या उभ्या लाईनवर म्हणजेच काय तुमच्या वाय ॲक्सिसवर. पहा एकदा 1 कोणता एक्सवर म्हणजेच तुमचा आला 1, वायचं किती घ्यायचा 4, +4 कुठे वायचे वरती, म्हणजेच 1 वाल्या लाईननं 4 पर्यंत जा, म्हणजेच तो आला तुमचा 1 4. सेकंड पॉईंट किती तुमचा एक्सवर कुठं जायचं तुम्हाला 0वर, वायवर कुठं जायचं +5 वर, म्हणजेच हा आलाय तुमचा 0 5. ह्याच्यात जर पाहिलं तर समोरचा नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा 3 2, 3 आणि 2 वरती 2 पर्यंत गेले, 3 2 1 2 3, 3 पॉईंट
वन लाईनवर येतील. वन लाईनवर जर असेल तर तुमचं काही इक्वेशन करेक्ट आहे, समजा तुम्ही हे जे सोडवले कॅल्क्युलेशन केली ते, म्हणजेच तुमचा टेबल कम्प्लीट पूर्ण बरोबर येतो. अगोदर स्केल ठेवा, व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट ड्रॉ करा. हे कोणत्या लाईनचं इक्वेशन आहे, तिचं नाव काय त्यातला, एक्स प्लस वाय इक्वल 5. जिथं जागा असेल तिथं इक्वेशन क्लिअर करा अगोदर. त्याच्यानंतर सेकंड घ्या. सेकंड इक्वेशन काय तुमचा 3 3 कोणता एक्स वरचा, वाय वरचा कोणता 0, वाय वरचा 0 हाच आहे, म्हणजे हा आलाय तुमचा 3 0. समोरचा पॉईंट किती त्यातला 4 1. तुमचा 4 कोणता एक्स ॲक्सिसवरचा, वाय वरचा किती घ्यायचा 1, म्हणजेच हा झाला 4 आणि वाय वर कुठं जायचं 4 1, म्हणजेच वरती 4 1. समोर जायचं -2. -2 कोणता घ्यायचा, एक्स ॲक्सिसवरचा, कुठपर्यंत जायचं तुम्हाला -5 पर्यंत, म्हणजेच खाली जा -5. हा आलाय तुमचा 2 -2 -5 1 2 3. हे 3 पॉईंट एका रेषेवर येते का चेक करा अगोदर. येत असेल तर लाईन काय करा, ड्रॉ करा त्याच्यातून. आता 2 पॉईंट एकाच पॉईंटमध्ये, 2 लाईनी एका पॉईंटमध्ये टच झाल्या, कोणत्या 4 1 वर. हे झालं तुमचं सोल्युशन ऑफ इक्वेशन. आता ही लाईन जी ड्रॉ केली ती कोणत्या याला इक्वेशनची होती, एक्स मायनस वाय इक्वल 3. हे झालं पूर्ण तुमचा ग्राफ. आता याचं सोल्युशन लिहायचं तुम्हाला. द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आर. कोणत्या पॉईंटमध्ये टच झाले ते आपले पॉईंट 4 1, म्हणजे जिथे लिहिले 4 1. लास्टला सोल्युशन ऑफ इक्वेशन एक्स वाय किती तुमचं 4 1. मिनिमम एवढं तरी लिहायचं सोल्युशन ऑफ इक्वेशन. याचं सोल्युशन ऑफ इक्वेशन किती येईल तुमचं, एक्स वाय 4 1. हे झालं पहिलं कंप्लीट झालं. आता एक्सचं ऐकून घ्या फक्त आता, कारण की बोर्डला तशा पद्धतीने गणित विचारलेलं आहे. जर समजा याच्यात ट्रायंगल दिसतं तुम्हाला, ट्रायंगल कुठं इथं झालं तुमचा एक्स आणि वाय मध्ये तयार, तुमचा कोणता वाय ॲक्सिस, सॉरी एक्स ॲक्सिसवर. याचा जर एरिया जर विचारला असता तर तुम्हाला ते गणित बनतं तुम्हाला 4 मार्कासाठी बोर्डला आतापर्यंत विचारलेल्या गणिताचा विचार केला तर. इथं ट्रायंगल बनेले, कधी कधी तुम्हाला तिथं स्क्वेअर पण बनेले, तर मग त्या स्क्वेअरचा एरिया विचारलेले बोर्डनं. तर या ठिकाणी ट्रायंगल बनेले तर ट्रायंगलचा आपण एरिया काढू. मग एरिया ऑफ ट्रायंगल जर विचारला असता आपल्याला, फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल, तर मग ते 4 मार्काचे. मग काय लिहिणार तुम्ही, एरिया ऑफ ट्रायंगल. काय फॉर्म्युला आहे आपला, हाफ बेस इंटू हाईट, असा फॉर्म्युला आहे आपला. मग याच्यातला हाफला हाफ लिहिलं आहे, मल्टिप्लाय बेस. आता बेस कसा आहे तुमचा 3 पासून 5 पर्यंत किती युनिट आहे तुमचा, ह्या झाला 1 युनिट, ह्या झाला सेकंड, म्हणजेच फर्स्ट सेकंड, म्हणजेच किती आले तुमचे 2 युनिट आले. मल्टिप्लाय हाईट, हाईट किती त्याला 1 युनिटची, म्हणजेच हाईट आली तिथं 1. यात 2 2 कटले, उरले तिथं 1 मल्टिप्लाय 1, 1 मल्टिप्लाय 1 किती येतात तुमचे 1. 1 काय आलं तुमचं स्क्वेअर युनिट. याचा एरिया जर विचारला असता ट्रायंगलचा तर काय आला असतं तुमचा 1 युनिट आला असता. अशा पद्धतीत तुमच्या ग्राफमध्ये जर पाहिला तर तुमचं फक्त नुसतं टेबल फाइंड करायला पहिला प्रश्न होता, तर तो होता तुमचा 1 किंवा 2 मार्काला. त्याच्यानंतर तुमचे फक्त नुसतं असं तुमचे इक्वेशन द्यायले, सॉल्व बाय ग्राफिकल मेथड असं जर असेल तर ते 3 मार्काचा प्रश्न बनतो. जर समजा तुम्हाला अगोदर इक्वेशन सॉल्व करून तुमचा जर एरिया विचारला ट्रायंगलचा किंवा स्क्वेअरचा, इथं ट्रायंगलचा काढून दाखवला मी, जर समजा तुम्हाला तसा एरिया जर विचारला तर ते गणित बनतं तुमचं 4 मार्काला.